तर इंदापूर जवळच्या भिगवण अपहरण प्रकरणाची अखेर पोलखोल झाली आहे। हे संपूर्ण प्रकरणच बोगस असल्याचं उघड झालंय। आरोपी मुलगा आणि संबंधित मुलगी प्रेमप्रकरणामध्ये होते आणि मुलगी स्वमर्जीनंच पळून गेली होती। मुलीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे नमूद करण्यात आलंय। कथित अपहरण होताना आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये तिखट चटणी टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल आलाय। त्यामुळे अपहरणाचा केवळ बनाव रचला गेला होता हे उघड झालंय। अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री बारामती पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। दरम्यान मुलीनं नोंदवलेल्या 2 जबाबांमध्ये तफावत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तसंच या मुलीनं आईकडे जाण्यास नकार दिलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट अधोरेखित होते। या प्रकरणाचा गैरफायदा घेत केवळ वातावरण तापवून तणाव निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन पडलं असेल। प्रेम प्रकरणाला आणि त्यातून मुलगी पळून गेल्याचा गैरफायदा घेत 2 समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यातून धडा मिळाला असेल। पोलिसाकडे येण्याचे अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे। आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।